चलते रहो साईं राम बोलो, 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 साईं राम बोलो, चलते रहो साईं राम बोलो। चलते ओम साईराम. साईनाथ सेवा समिती पालखी परिवार, उल्हासनगरमधील मानाची साई पालखी, जिला शनी मंदिरची राजा पालखी असे संबोधले जाते. ही पालखी उल्हासनगरमधील शनी मंदिर येथून श्री दत्त जयंती उत्सवाच्या 8 दिवस आधी पायी पालखीसह प्रस्थान करते. सन 2007 साली स्वर्गीय रमेशप्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष श्री बबन अंगरख यांच्या नेतृत्वात व पालखी प्रमुख श्री वैभव घरत यांच्या सहकार्याने तसेच इतर समविचारी साई भक्तांनी या उल्हासनगर ते शिर्डी पदयात्री पालखीची स्थापना केली. पालखीचे आयोजन उल्हासनगरमधील साईनाथ सेवा समिती पालखी परिवार अनेक वर्ष निरंतर करत आहे. शिर्डीमध्ये पहिल्यांदाच साईबाबांनी दत्त जयंती उत्सव साजरा केला. हा दत्त जयंती उत्सव साई भक्तांना अनुभवास मिळावा म्हणून आपल्या साईनाथ सेवा समिती पालखी परिवाराने ही पदयात्रा 2007 साली सुरू केली. सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही अशी उक्ती नेहमी आपण ऐकतो, परंतु या कलियुगात कोणीही श्रम करायला तयार नाही. अध्यात्मातून परमेश्वराला भेटण्यासाठी सर्वसामान्य भक्तांना चालत शिर्डीला घेऊन जाणे हा यामागील प्रामाणिक हेतू आहे. जात, धर्म, पंथ याचा कोणताही विचार न करता सर्व साई भक्त फक्त बाबा आपल्या सोबत आहेत या भावनेने एकमेकांसोबत ओम साईराम या नामाचा उच्चार करत निरंतर 8 दिवस शिर्डीच्या मार्गाने अग्रसर असतात. बाबाने सुरू केलेल्या दत्त जयंतीला गुरुदेव दत्त व बाबांच्या आशीर्वादासाठी सर्व साई भक्त शिर्डीत दाखल होत असतात. बाबांच्या भेटीसाठी प्रत्येक साई भक्त या वारीत जवळजवळ 30 ते 38 किलोमीटर रोज चालतात. उल्हासनगर ते शिर्डी या प्रवासात शहरातून, खेड्यातून व गावातून ही पदयात्रा पालखी
साई भक्तांसह निरंतर ओम साईराम हा मंत्र जपत 8 दिवस कार्यरत असते. उल्हासनगर ते शिर्डी ही पदयात्रा जवळजवळ 8 दिवस असते. त्यामुळे मनुष्य देहाला काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, मोह, लोभ व द्वेष या 8 विकारांनी ग्रासलेले असते. त्यामुळे प्रत्येक दिवशी एक एक विकार बाजूला सारून साई भक्त पदयात्रा करत असतो. सकाळी काकड आरती, दुपारी मध्यान्ह आरती, सायंकाळी सांज आरती, की आता आपण पुढील प्रवासात व्यावसायिक करण्यासाठी व रात्री सेज आरती, नित्यनेमाने साई भक्त करतात. पदयात्रेत साई पूजा, स्तवन मंजिरी व साई चरित्राचे पठण केले जाते. प्रत्येक साई सेवेकरी हा चालता चालता साईराम नामाचा जप करत असतो. आरती झाल्यानंतर बाबांना नित्य नियमानुसार नैवेद्य दाखवले जाते. बाबांना दाखवलेले नैवेद्य सर्व साई भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाते. नैवेद्यासाठी लागणारे साहित्य मंडळाच्या व इतर साई भक्तांनी दान स्वरूपात दिलेले असते. भिक्षा मागून अन्नदान करणे ही बाबांची शिकवण जपण्याचा प्रयत्न मंडळ करत असतो. पदयात्री व सेवाधाऱ्यांना यात्रेत सात्विक आहार दिला जातो. रोज पदयात्रींना वेगवेगळ्या प्रकारचे सात्विक जेवण
आमच्या मंडळाचे आचार्य श्री मगरदास पाटील मामा, श्री देवराम पाटील मामा व त्यांचे सहकारी बनवित असतात. 8 दिवस पालखी ज्या गावातून जाते त्या गावातील स्थानिक लोक, व्यापारी, साई भक्त तसेच इतर सर्व जाती धर्माचे लोक या पालखी सोहळ्यातील क्षण टिपून घेऊन साईबाबांचे दर्शन घेतात. चालत असताना साई भक्तांना होणारा त्रास अर्थात पायाला येणारे फोड, अंगदुखी, ढासळणारी मानसिक परिस्थिती असे अनेक आजार दूर करण्यासाठी सेवेकरी बंधू भगिनी आपल्या परीने पदव्यांची सेवा करीत असतात. याला वारकरी भाषेत सेवाराम असे म्हणतात. शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एक ऐतिहासिक क्षण येतो, तो म्हणजे माळशेज घाट. त्यात अनेक साई भक्तांना त्रास होत असतो, परंतु साईबाबा सोबत असताना मध्ये भोलेबाबांचे दर्शन झाल्यावर सर्व थकवा दूर होते असे साई भक्तांचा अनुभव आहे. हा चमत्कार नसून बाबांच्या श्रद्धेचा एक भाग आहे. आपल्या साई पालखीचा क्रम पुढचा झेंडा बाबांचा रथ, साई पदयात्री, व शेवटचा झेंडा असा असतो. चालत असताना आपल्या सोबत असलेल्या साई भक्ताला मागे न ठेवता सोबत घेऊन जाणे ही आपल्या पालखीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. साई सेवा करत असताना प्रत्येक साई सेवेकरांना आत्मिक समाधान, मनशांती व ध्येयप्राप्ती मिळते. सर्व साई भक्तांना चालत असताना जेवणाची भूक कमी पण साई भजनाची भूक जास्त असते. म्हणून नामस्मरण व आरती झाल्यावर भक्तांसाठी असते ती म्हणजे या पालखीची खासियत म्हणजे केशव कृष्णा होळेकर यांच्या आवाजातील साई भजनाची गोड मेजवानी. आपले सर्व धर्माची फरमाईश आहे. येळेबार साईबाबा Bye.
आमच्या संजय दादाला कधी लग्न होईल? हॅलो पंढरपुरात लागत पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत कालबाई सुपारी फुटली कालबाई सुपारी फुटली साई भक्त इतरांची व स्वतःचेही मनोरंजन करतात. शिर्डीला पोहोचण्या अगोदर पदयात्री यांच्या नावाचा ड्रॉ काढला जातो. ज्या भाविकाचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागेल साठी आपण आता पहिली चिठ्ठी काढतो साई चरित्रासाठी. आता कोण हा भाग्यवान आहे? मामा हे जरी केलं ना तरी आपल्याला माहिती पडतं. कुमार असेल तर लगेच 21-22 मध्ये येईल. बबन अंगरट बबन आंगड सर 18 वर्षानंतर त्यांचा अध्यक्ष 18 वर्षानंतर झाला. त्यामुळे बाबा के घर पर है लेकिन अंदर नहीं है. धन्यवाद. ईव्हीएम त्यानंतर साईबाबांच्या फोटोसाठी आपण साईबाबांच्या फोटोसाठी चिठ्ठी काढतात. साईबाबांच्या फोटोसाठी लास्ट त्याला घे. फोटोसाठी हे साईबाबांच्या फोटोसाठी परेश भक्त सुतार परेश सुतार परेश सुतार साईबाबा परेश सुतार हे फोटोसाठी साई फोटो घेतले. त्यानंतर आता साईबाबांच्या पादुकासाठी आता एक शेवटची चिठ्ठी झालेली आहे की आता आपला आज छोटा साई भक्त आता तो त्यानंतर आता शेवटचा साई पादुकांसाठी भारत भारत तांबे आपले बोलणारे मागचा बोलणा साई पादुकांसाठी त्यांच्या साई पादुकांसाठी त्या भाविकाला साईबाबांचे फोटो साईबाबांच्या पादुक्या साई चरित्र ग्रंथ दिल्या जातात.
साईनाथ सेवा समिती पालखी ही नवसाला पावणारी पालखी म्हणून ओळखली जाते. आठ दिवस दैनंदिन कार्यक्रम करत असताना शेवटी वेळ येते ती साईनाथांच्या दर्शनाची. श्री विजयभाऊ कोते यांच्या बंगल्यापासून 2 किलोमीटर ही पालखी वाजत गाजत नाचत गात श्री साईनाथांच्या दर्शनाला निघते. शिर्डीत पोहोचल्यावर तेथील भाविक पालखीचे स्वागत करतात. शिर्डीत पोहोचल्यावर पालखी प्रथम खंडोबा मंदिरात जाते. याचे मुख्य कारण म्हणजे साईनाथ जेव्हा शिर्डीत प्रथम आले तेव्हा खंडोबाच्या मंदिरात आले अशी भक्तांची भावना आहे. काय मामांना बोल मामा 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 घेतोय येळकोट येळकोट नंतर पालखी बाबांच्या द्वारकामाई येथून मंदिर परिसरात भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आज आपल्या वारीचा शेवटचा दिवस असे समजतात. अनेक साई भक्तांचे अश्रू अनावर होतात व मनातील बाण फुटतात. तरी सर्व चिंता दूर करून ओढ असते ती फक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्याची. हे सुवर्ण क्षण पाहिल्यानंतर आपण देखील या आपल्या साईनाथ सेवा समिती साई पालखीला नक्की भेट द्याल यात कोणताही संदेह नाही. साईनाथ सेवा समितीत आपले हार्दिक स्वागत आहे.
साई लीला तुझी साऱ्या जगाला कळाली, श्रद्धा सबुरी भक्तांची फळाला आली. बोलावा येता शिर्डीवरून, पालखी तुझी थाटात शिर्डीला निघाली. वेलकम टू साईनाथ सेवा समिती पालखी परिवार. ओम साईराम.